शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत. दोन्ही हे मोठे नेते दिल्लीत आहे आणि आता उद्धव ठाकरेंची 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या विषयावर बोलण्यासाठी माझं होत आहेत नरेश म्हस्के, खासदार आहेत शिवसेनेचे. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, उद्धव ठाकरे आता दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहे. राहुल गांधींनी कदाचित त्यांना निर्देश दिले असतील, आदेश म्हणणार नाही मी, निर्देश दिले असतील. शेवटी कळसूत्री भावलीप्रमाणे सगळं सुरू आहे. त्या ठिकाणी दोऱ्या राहुल गांधींनी हातात ठेवलेल्या आहेत. ज्या पद्धतीत ते नाचवत आहेत त्या पद्धतीने उद्धव ठाकरे नाचत आहेत. मग असं तर नाही नाचता येईना अंगण वाकडे असं सांगण्यासाठी पत्रकार परिषद नसेल? कदाचित माझे खासदार माझ्यासोबत आहेत, माझे आमदार माझ्यासोबत आहेत, हे बघा चित्र, हे दाखवण्यासाठी सुद्धा ही पत्रकार परिषद असतील. आजूबाजूला खासदार उभे करतील आणि बघा ही सर्वजण माझ्याबरोबर आहे. कदाचित हे पुन्हा टाव फोडून सांगण्याकरता ही पत्रकार परिषद असेल. यापूर्वी उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते, त्यानंतर काल देखील त्यांनी फार लांब खासदारांसोबत मोठी बैठक घेतली. साधारणतः 3 ते 3.5 तास स्नेहभोजनाची जी बैठक होती, त्या बैठकीतून त्यांनी एक संदेश दिला की विरोधी जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना सळो की पळो सोडा, त्यांना संधी देऊ नका. काय वाटतंय? तुमच्या ऐकण्यात चूक झाली असेल. उद्धवजी खासदारांना बोलले नसतील की विरोधकांना सळो की पळो करून सोडा. हे म्हणाले, खासदारांना बोलले असतील, अरे आता मला पळायला लावू नका, माझ्यावर काय वाईट परिस्थिती आली, सळो की पळो करून ठेवले तुम्ही मला, तुम्ही माझ्यासोबत आहात हे सांगण्याकरता मला दिल्लीत यावं लागतंय, अरे मला असा त्रास देऊ नका, हे कदाचित ते बोलले असतील. तुमच्या ऐकण्यात चूक झाली असेल. सर, फडणवीस आणि शिंदे यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे अशा प्रकारची चर्चा आहे. बेस्टच्या मुद्द्यावरून 2 आदेश एकाच दिवशी निघाले. एकाने एक महाव्यवस्थापक, दुसऱ्या पक्षाने दुसरा महाव्यवस्थापक अशी नियुक्ती केली. त्या पद्धतीचे आदेश देखील निर्भगवित झालेले आहेत. हे असं का होतं? हे बघा, शेवटी हे छोटे विषय आहेत. एका बेट सारख्या मी तुम्हाला सांगतो, मुंबई महानगरपालिका खूप मोठी महानगरपालिका आहे. त्याचा बेस्ट एक अंग आहे. कदाचित जे काही अधिकारी असतील किंवा मंत्री असतील त्यांच्यामध्ये जर काही अधिकाऱ्यांच्या मार्फत जर काही समन्वयाचा अभाव झाला असेल अधिकाऱ्यांच्या मार्फत, तर तशा पद्धतीचा तो विषय झाला असेल. परंतु एवढा सिरियस घेण्यासारखं नाही आहे. महाव्यवस्थापक नेमणे हा काही एका ते पण बेट समितीचा हा काही काय म्हणतात मतभेद वगैरे असा काही विषय नाही आहे. कदाचित अधिकाऱ्यांकडनं समन्वय साधला गेला नसेल, त्याच्यामुळे तसा विषय झाला असेल. हा छोटी गोष्ट आहे. तो चर्चेतनं ताबडतोब तो दूर पण झालेला आहे. माजी खासदार आणि माजी आमदार जे महायुतीतले आहेत, महायुतीतल्या घटक पक्षांचे आहे, त्यांनी एकमेकांच्या घटक पक्षामध्ये त्यांना प्रवेश देऊ नये अशा प्रकारची चर्चा दिल्लीत झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि त्यात काय निर्णय घेण्यात आलेले आहे. त्यांना स्पष्ट करण्यात आलेलं आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार असेल तर NCPत जाऊ नये, NCPचा असेल तर भाजपमध्ये जाऊ नये, NCPचा असेल तर शिवसेनेत जाऊ नये, शिवसेनेचा असेल तिकडे जाऊ नये, अशा प्रकारची काही निर्णय झाले का सर? हे बघा, अशा पद्धतीची काही चर्चा आणि निर्णय झालेला नाही आहे. ह्या सगळ्या गैरसमजुतीने किंवा अफवा अशा पसरलेल्या आहेत. परंतु माझं वैयक्तिक मत आहे की एकमेकांच्या विरोधामध्ये पक्षांमधले जे काही लोक असतील ती एकमेकांनी घेऊ नये, एकमेकांना प्रवेश देऊ नये. किंवा एखादा आमदार असेल आणि त्याच्याविरुद्ध जर एखादा व्यक्ती लढला असेल काँग्रेसमधून वगैरे आणि त्याला त्या ठिकाणी युतीतल्या घटक पक्षातील मग हा नियम सगळ्यांना लागू होतो, त्यांना लागू होतो, भाजपला लागू होतो, राष्ट्रवादी अजितदादाला गटाला लागू होतो आणि तो आम्हालाही लागू होतो की आम्ही एकमेकांच्या विरोधातले एकमेकांच्या त्या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील, एकमेकांच्या पक्षातील लोक एकमेकांच्या पक्षात घेऊ नये, असं एक युतीमध्ये एक साधारण अशा पद्धतीने युती असायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. सर, एक शेवटचा प्रश्न करतो. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि NCPचं सरकार आहे, पण भारतीय जनता पक्षाचे ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्या संख्याबळाच्या जोरावरती शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करताय का? कारण की विजयकुमार गावित ज्या पद्धतीनं वक्तव्य देतात, हम देख लेंगे, त्याला मजा द्या शिकवा लागेल, असं का सर? महायुतीतला आहे सगळे सर. हे बघा, एक घर असतं, सख्खे 3 भाऊ जरी असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद असतात. ते मतभेद व्यक्तही होतात, परंतु घरासाठी सगळेजण एकत्र येत असतात. जे काही गावीत
जे हमशा पाडवी यांच्या संदर्भात बोललेले आहेत ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. तेव्हापासून त्या विभागामध्ये आमचे हमशा पाडवी असतील, आमचे रघुवंशी असतील, यांच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना असे मतभेद होते. गावित नंतर भाजपामध्ये आले, त्याच्यामुळे त्यांचे मतभेद हे कायम राहिलेले आहेत. परंतु आमचे नेते मंडळी एकत्र येऊन हे सगळे विषय सोडवतील. आणि तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी कोण कोणाला धडा शिकवणार, कोण कोणाचा हमशा पाडवी असं म्हणतात की गावित त्यांच्या विरुद्ध विधानसभेला काम करत होते असं म्हणतात. नक्की मला माहिती नाही, परंतु तरीसुद्धा हमशा पाडवी निवडून आले. त्यामुळे कोण कोणाला धडा शिकविल वगैरे असं नसतं. हे बघा, रागापोटी काही वक्तव्य केली जातात, परंतु पक्षातील नेते हे सर्व हँडल व्यवस्थितपणे करतात. काल एकनाथ शिंदे संसदेत गेले, आज उद्धव ठाकरे जात आहे. एकनाथ शिंदेंचा नंबर पहिला लागला. एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ किंवा त्यांची कॉपी कदाचित उद्धव ठाकरे करत असतील. नंबर पहिला एकनाथ शिंदे यांचाच, एवढं लक्षात ठेवा. कोणी किती कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची, आणि जनतेच्या ते कोर्ट, निवडणूक आयोग हे सगळे विषय आपण बाजूला ठेवूया, पण जनतेच्या अदालतीमध्ये, जनतेच्या कोर्टामध्ये विधानसभेच्या जेव्हा आम्ही 80 जागा लढवतो, 60 जागा शिवसेना म्हणून निवडून येतात, 100 जागा उद्धव ठाकरे लढवतात, 10 जागा निवडून येतात. त्यामुळे जनतेने जो निर्णय दिलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, त्याच पद्धतीने बघा, संसदेत पहिले एकनाथ शिंदे साहेब आले, आता त्यांची कॉपी, आणि संसदेत येत नाही आहे. उद्धव ठाकरे संसदेत येत नाही आहेत, संसदेच्या संविधान कक्षात जात आहे, तिकडे बाजूच्या बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी जात आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये. संसद ही सर्वोच्च आहे, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे पहिले गेलेले आहेत, हे कॉपी करतायत. धन्यवाद. हे होते नरेश मस्के, नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट प्रल्हादसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत.